नमस्कार. आपल्या किचनमधला वेळ आणि त्रास वाचवणाऱ्या काही भन्नाट युक्त्या जाणून घ्यायच्या आहेत का? चला, आज अशा 10 गुप्त ट्रिक्स पाहूया, ज्या आपल्या स्वयंपाकाचा अनुभव कायमचा बदलून टाकतील. अरे देवा, कांदा चिरताना डोळ्यातनं पाणी. ही समस्या तर जवळजवळ सगळ्यांनाच येते नाही का? पण काळजी करू नका, यावर एक अगदी सोपा आणि वैज्ञानिक उपाय आहे. चला तर सगळ्यात आधी सुरुवात करूया तयारीच्या काही जादुई ट्रिक्सने. या काही अशा युक्त्या आहेत ज्या स्वयंपाक करण्यापूर्वीचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचवतील. तर कांद्याच्या या त्रासावर एक इतका सोपा उपाय आहे की विश्वास बसणार नाही. हो, खरे. फक्त 15 मिनिटं. कांदा चिरण्याच्या 15 मिनिटाआधी तो फ्रीजमध्ये ठेवायचा. आता यामागचं कारण काय? तर थंडीमुळे कांद्यामधून जे एन्झाईम्स बाहेर पडतात ना, ज्यामुळे डोळे जळजळतात, त्यांची प्रक्रिया एकदम मंदावते आणि मग डोळ्यातून पाणी येत नाही. किती सोपं आहे, बरोबर? बरं, आता पुढची एक कॉमन अडचण, लसणाच्या पाकळ्या सोलणं. हे अनेकांना खूपच कंटाळवाणं काम वाटतं. पण आता चिंता नको, कारण यावर एक असा झटपट उपाय आहे जो फक्त 10 सेकंदात काम करतो. लसूण सोलण्याचा त्रास आता कायमचा संपणार आहे. यातली गंमत बघा. लसणाच्या पाकळ्या फक्त आणि फक्त 10 सेकंदांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवायच्या. त्या उष्णतेमुळे काय होतं? लसूण आणि त्याच्या सालीमध्ये थोडा ओलावा तयार होतो, ज्यामुळे साल अगदी सहजपणे नखं न लावता सुटून येते. बरं, आता पुढचा प्रश्न. आपल्याकडे जे काही आहे त्यातला पुरेपूर फायदा कसा घ्यायचा? उदाहरणार्थ लिंबू. एका लिंबातून जास्तीत जास्त रस कसा काढायचा? यामागे एक सोपं विज्ञान आहे. लिंबू कापण्याआधी थोडं मायक्रोवेव्हमध्ये गरम केलं किंवा काउंटरवर दाबून फिरवलं ना की त्याच्या आतल्या ज्या रस असलेल्या पेशी आहेत त्या फुटतात आणि मग काय, रस अगदी भरभरून बाहेर येतो, नेहमीपेक्षा जवळपास दुप्पट. चला, आता अशा एका प्रश्नाकडे वळूया ज्याचं उत्तर प्रत्येकाला हवं असतं. हॉटेलमध्ये मिळतात तसे एकदम कुरकुरीत बटाट्याचे काप घरी का बनत नाहीत? याचं गुपित खूप सोपं आहे. बटाट्याचे काप तळण्यापूर्वी साधारण 20 मिनिटं थंडगार पाण्यात भिजवून ठेवायचे. त्यामुळे काय होतं, बटाट्यामध्ये जो जास्तीचा स्टार्च असतो ना, ज्यामुळे ते चिकट होतात, तो सगळा निघून जातो आणि स्टार्च गेला की तळल्यावर ते एकदम मस्त कुरकुरीत होतात. ठीक आहे, म्हणजे तयारी तर झाली, पण खरी जादू तर चवीमध्ये असते. चला, आता स्वयंपाकातली काही अशी रहस्य पाहूया जी साध्या जेवणाला सुद्धा एकदम खास बनवतील. अरे रे, कधी कधी चुकून जेवणात मीठ जास्त होतंच, पण घाबरून जायचं काहीच कारण नाही. यावर एक अगदी जादुई उपाय आहे. हो, हे खरंय. फक्त एक कच्चा बटाटा सोलून त्या डिशमध्ये टाका आणि 5 मिनिटं शिजू द्या. हा कच्चा बटाटा आहे ना, तो एका स्पंजसारखं काम करतो आणि भाजीतलं किंवा आमटीतलं सगळं जास्तीचं मीठ स्वतःमध्ये ओढून घेतो. मग बटाटा बाहेर काढा, झालं काम. भाजीची चव एकदम परफेक्ट. आता बघा, आपल्याकडे नेहमीच नॉनस्टिक तवे नसतात. मग साध्या तव्यावर काही बनवताना ते खाली चिकटतं. त्यावर काय उपाय? चला, एक हुशारीची युक्ती पाहूया. प्रक्रिया अगदी सोपी आहे. तवा चांगला गरम करून त्यावर थोडं मीठ टाका, 1 मिनिट तसंच ठेवा आणि मग ते मीठ फडक्याने पुसून टाका. हे मीठ काय करतं माहितीये? तव्यावरचे जे अगदी बारीक खड्डे असतात ना, ते भरून काढतं आणि पृष्ठभाग एकदम गुळगुळीत बनवतं. यानंतर तेल टाकल्यास आपला साधा तवा काही वेळासाठी नॉनस्टिकसारखं काम करतो. भात कधी चिकट होतो, कधी गिच्चा, पण आता ही चिंता सोडा. भात शिजवताना त्यात फक्त अर्धा चमचा तेल आणि लिंबाचे काही थेंब टाका. तेल भाताच्या प्रत्येक दाण्याला वेगळं ठेवतं, ते एकमेकांना चिकटत नाहीत आणि लिंबामुळे भात अधिक पांढरा शुभ्र आणि एकदम मोकळा होतो. आता ही टीप ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण खरंच एकदा ट्राय करून बघा. चहा उकाळताना त्यात फक्त चिमूटभर मीठ टाकायचं. मीठ चहातला कडूपणा कमी करतं आणि गोडव्याची चव अधिक खुलवतं. ही एक अशी युक्ती आहे जी चवीत एक वेगळीच जादू आणते. चविष्ट जेवण तर बनवलं, पण भाज्या आणि बाकीचं सामान ताजं राहिलंच नाही तर? म्हणूनच आता वळूया शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे. भाज्या आणि इतर गोष्टी जास्त काळ ताज्या कशा ठेवायच्या, जेणेकरून त्या वाया जाणार नाहीत आणि पैशांचीही बचत होईल. टोमॅटो जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी एक अगदी सोपी युक्ती आहे. त्यांना नेहमी देठाची बाजू खाली करून ठेवा, कारण देठाची जी जागा असते ना, तिथून हवा आत जाते आणि टोमॅटो लवकर खराब होतो. ती जागा बंद केली की टोमॅटोमधील ओलावा टिकून राहतो आणि ते जास्त दिवस छान राहतात. कोथिंबिरीसारख्या नाजूक गोष्टी तर 2 दिवसात खराब होतात,
पण तिला टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून एका हवाबंद डब्यात ठेवलं तर चमत्कार होतो. यामुळे काय होतं, टिश्यू पेपर सगळ्यात जास्तीचा ओलावा शोषून घेतो आणि कोथिंबीर काळी पडत नाही, सडत नाही आणि जास्त काळ ताजी आणि टवटवीत राहते. तर आज आपण काय काय भन्नाट गोष्टी शिकलो? चला एकदा पटकन आठवूया. या काही सर्वात प्रभावी युक्त्या आहेत. लक्षात ठेवा, खारट जेवणाला बटाट्याने वाचवा, फक्त 10 सेकंदात लसूण सोलून मोकळे व्हा, साध्या तव्याला मिठाने नॉनस्टिक बनवा आणि हो, चहाची चव वाढवण्यासाठी त्यात चिमूटभर मीठ नक्की टाका. या युक्त्या खरंच खूप उपयोगी आहेत. तर मग यापैकी कोणती युक्ती सगळ्यात आधी ट्राय करून बघणार आहात? विचार करा आणि आजच आपल्या किचनमध्ये ही जादू वापरून बघा.